2 शमूएल अध्याय 21। दाविदाच्या कारकिर्दीत लागोपाठ 3 वर्षे दुष्काळ पडला। तेव्हा दाविदाने परमेश्वरासमोर जाऊन प्रश्न केला। परमेश्वराने उत्तर दिले, शौल व त्याचे खुनी घराणे यांच्यामुळे हा दुष्काळ पडला आहे, कारण त्याने गिबोनी लोकांचा संहार केला। राजाने गिबोनी लोकास बोलावून त्यांशी बोलणे केले। हे गिबोनी लोक इस्रायल लोकांपैकी नसून अवशिष्ट अमोऱ्यांपैकी होते। इस्रायल लोकांनी त्यांच्याशी शपथ वाहून करार केला होता, पण इस्रायल लोक व यहुदी लोक यांच्या अभिमानास्तव शौलाने गिबोनी लोकांचा संहार करण्याचा प्रयत्न केला होता। दाविदाने गिबोनी लोकास विचारले, तुमच्यासाठी मी काय करू? असे कोणत्या प्रकारचे प्रायश्चित्त मी करू की जेणेकरून तुम्ही परमेश्वराच्या वतनाचे अभिष्ट चिंताल? गिबोनी लोक त्यास म्हणाले, शौल व त्याचे घराणे याशी आमची सोन्या रुपयाविषयीची काही गोष्ट नाही, तसेच कोणा इस्रायल पुरुषास जीवे मारावयाचे आम्हास प्रयोजन नाही। तो त्यास म्हणाला, तुम्ही सांगाल ते मी तुमच्यासाठी करीन। ते राजास म्हणाले, ज्या पुरुषाने आमचा नाश केला आणि आमचा निपात व्हावा आणि इस्रायल देशात आमचे कोणी उरू देऊ नये असे योजिले होते, त्याच्या वंशातले 7 जण आमच्या हाती द्या, म्हणजे परमेश्वराने निवडिलेल्या शौलाच्या गिब्यात परमेश्वराप्रित्यर्थ आम्ही त्यास फाशी देतो। दावीद व शौलाचा पुत्र योनाथान यांची परमेश्वराच्या नावाने आणभाग झाली होती, म्हणून शौलाचा नातू योनाथानाचा पुत्र मफीबोशेत याची राजाने गय केली। पण अय्याची कन्या रिस्पा हिला शौलापासून अर्मोनी व मफीबोशेत असे 2 पुत्र झाले होते। ते आणि शौलाची कन्या मिखल हिला महोलाथी येथील बर्जिल्ले याचा पुत्र अद्रिएल याच्यापासून 5 पुत्र झाले होते। त्यास पकडून राजाने गिबोनी लोकांच्या हवाली केले। त्यांनी त्यास डोंगरावर परमेश्वरासमोर फाशी दिले। त्या सातांचा एकदम निपात झाला, त्यास ठार मारिले। ते दिवस हंगामाचे होते, ते जवाच्या हंगामाचे पहिले दिवस होते। मग अय्याची कन्या रिस्पा ही हंगामाच्या सुरुवातीपासून आकाशातून त्या शवांवर पर्जन्यवृष्टी होईपर्यंत त्या खडकावर गोंडपाट पसरून बसली। दिवसा आकाशातले पक्षी व रात्री वनपशु यास तिने त्या शवास शिवू दिले नाही। अय्याची कन्या व शौलाची उपपत्नी जी रिस्पा हिने हे असे केले म्हणून कोणी दाविदाच्या कानावर घातले। तेव्हा दाविदाने जाऊन शौल व त्याचा पुत्र योनाथान यांच्या अस्थी याबेश गिलाद येथल्या लोकांकडून आणल्या। फलिष्टी लोकांनी गिलबोवाच्या डोंगरावर शौलाचा वध केला, तेव्हा त्यांनी बेतशानच्या चव्हाट्यावर त्यास टांगिले होते। तेथून त्यांची शवे त्या लोकांनी चोरून आणली होती। त्याने तेथून शौल व त्याचा पुत्र योनाथान यांच्या अस्थी आणल्या, तसेच ज्यास फाशी दिले होते त्यांच्याही अस्थी लोकांनी जमा केल्या। शौल व त्याचा पुत्र योनाथान यांच्या अस्थी बन्यामीन प्रदेशातील सेला येथे शौलाचा बाप किश याच्या थडग्यात पुरिल्या। दाविदाच्या आज्ञेप्रमाणे लोकांनी सर्व काही केले। त्यानंतर देशासाठी केलेली प्रार्थना देवाने ऐकली। फलिष्ट्यांनी इस्रायल लोकांशी पुन्हा युद्ध केले। तेव्हा दावीद आपले सैनिक बरोबर घेऊन फलिष्ट्यांशी लढला। त्या प्रसंगी दावीद थकून गेला। तेव्हा रेफाई वंशातला इशबी बनोब म्हणून एक इसम होता। त्याच्या भाल्याच्या फलकाचे वजन 300 शेकेल पितळ भरले। त्याने नवी तरवार कमरेस बांधली होती। त्याने दाविदास मारावयाचा बेत केला, पण सरुवेचा पुत्र अभिषय याने दाविदाचा बचाव केला। त्या फलिष्ट्यास त्याने ठार मारिले। मग दाविदाच्या लोकांनी त्यास शपथ घालून सांगितले की पुन्हा आपण आम्हाबरोबर लढाईस येऊ नका, इस्रायलाचा दीप आपण मालवू नये। यानंतर फलिष्ट्यांशी गोब येथे पुन्हा युद्ध झाले। त्या समयी हुशाथी सिब्बखै याने रेफाई वंशातला सफ यास जीवे मारिले। गोब येथे फलिष्ट्यांशी पुन्हा युद्ध झाले, तेव्हा बेथलेहेम येथला यारे ओरगिम याचा पुत्र एल हनान याने गथाचा गल्यात याचा वध केला। त्याच्या भाल्याची काठी साळ्याच्या तुरी एवढी होती। गथ येथे पुन्हा युद्ध झाले, तेव्हा तेथे रेफाई वंशातला एक मोठा धिप्पाड पुरुष होता। त्याच्या प्रत्येक हातास व पायास
6 अशी एकंदर 24 बोटे होती. त्याने इस्रायलाची अवहेलना केल्यावरून दाविदाचा भाऊ शिमी याचा पुत्र योनाथान याने त्याचा वध केला. हे 4 पुरुष गथ येथे रेफाईला झाले होते. ते दाविदाच्या व त्याच्या लोकांच्या हाताने पडले. 2 शमूएल अध्याय 22. परमेश्वराने दाविदास त्याच्या सर्व शत्रूपासून व शौलाच्या हातातून सोडविले. त्या समयी त्याने परमेश्वराला हे कवन गायले. तो म्हणाला, परमेश्वर माझा दुर्ग, माझा गड, मला सोडविणारा माझाच होय. माझा देव जो माझा दुर्ग, त्याचा आश्रय मी करीतो. तो माझे कवच, माझे तारणशृंग, माझा उंच बुरुज, माझे शरणस्थान आहे. माझ्या उद्धारकर्त्या, घातापासून तू मला रक्षितोस. स्तुतिपात्र परमेश्वराचा मी धावा करीतो, तेव्हा शत्रूपासून माझा बचाव होतो. मृत्युतरंगांनी मला वेष्टिले, अधर्माच्या पुरांनी मला घाबरे केले. अधोलोकाच्या बंधनांनी मला घेरले, मृत्युपाश मजवर आले. मी आपल्या संकटात परमेश्वराचा धावा केला, माझ्या देवाला मी हाक मारिली. त्याने आपल्या मंदिरातून माझी वाणी ऐकली, माझी हाक त्याच्या कानी गेली. तेव्हा पृथ्वी हलली व कापली, आकाशाचे पाये डळमळले, त्यांना झोके बसले, कारण तो संतप्त झाला होता. त्याच्या नाकपुड्यातून धूर निघत होता, त्याच्या मुखातून अग्नी निघून ग्रासित चालला होता, त्यामुळे निखारे धगधगत होते. तो आकाश लववून खाली उतरला, त्याच्या पायाखाली निबिड अंधकार होता. तो करुवारूढ होऊन उडाला, वायूच्या पंखावर तो दृष्टीस पडला. त्याने आपल्या भोवती जलसंचय आणि अंतराळातील अतिघन मेघ यांच्या अंधकाराचे मंडप आपल्या सभोवार केले. त्याच पुढील तेजातून निखारे धगधगत होते. परमेश्वराने आकाशातून गर्जना केली, परात्पराची वाणी झाली. त्याने बाण सोडून त्यांची दाणादाण केली, विजा पाडून त्यांची त्रेधा उडवली. तेव्हा परमेश्वराच्या धमकीने त्याच्या नाकपुड्यातील श्वासाच्या सोसाट्याने सागराचे तळ दिसू लागले, पृथ्वीचे पाये उघडे पडले. त्याने वरून हात लांब करून मला धरिले आणि मोठ्या जलसंचयातून मला बाहेर काढिले. माझा बलाढ्य वैरी व माझे द्वेष्टे यापासून मला त्याने सोडविले, कारण ते मजहून अतिबलिष्ठ होते. माझ्या विपत्काळी ते मजवर चालून आले. तेव्हा परमेश्वर माझा आधार झाला. त्याने मला प्रशस्त स्थळी बाहेर आणले. त्यांचा प्रसाद मजवर होता, म्हणून त्याने मला सोडविले. परमेश्वराने माझ्या धार्मिकतेप्रमाणे मला फळ दिले. माझ्या हाताच्या निर्मलतेप्रमाणे त्याने मला प्रतिफळ दिले. कारण मी परमेश्वराचे मार्ग धरून राहिलो. मी आपल्या देवाला सोडण्याची दुष्टाई केली नाही, तर त्याचे सर्व निर्णय माझ्या दृष्टीपुढे असत. मी त्याच्या नियमांचा त्याग केला नाही. मी त्याच्याशी निर्दोषतेने वागत असे आणि मी अधर्मापासून स्वतःला अलिप्त राखिले. यास्तव परमेश्वराने माझ्या धार्मिकतेप्रमाणे त्याच्या नजरेस आलेल्या माझ्या निर्मलतेप्रमाणे मला प्रतिफळ दिले. दयाळू जनाशी तू दयेने वागतोस, सात्विकाशी सात्विकतेने वागतोस, शुद्ध जनाशी तू शुद्ध भावनेने वागतोस, कुटिलांशी तू कुटिलतेने वागतोस, दीनजनास तू तारितोस, उन्मत्त जनावर दृष्टी ठेवून त्यांचा अधःपात करीतोस. हे परमेश्वरा, तू माझा दीप आहेस. परमेश्वर माझ्या अंधकाराचा प्रकाश करीतो. तुझ्या सहाय्याने मी फौजेवर चाल करून धावतो. माझ्या देवाच्या सहाय्याने मी तट उडून जातो. देवाविषयी म्हणाल तर त्याचा मार्ग अव्यंग आहे. परमेश्वराचे वचन कसास लागलेले आहे. त्याचा आश्रय करणाऱ्या सर्वांची तो ढाल आहे. परमेश्वरापरता देव कोण आहे? आमच्या देवापरता दुर्ग कोण आहे? देव माझा आढळ दुर्ग आहे. सात्विक जनास तो आपल्या मार्गाने नेतो. तो माझे पाय हरिणीच्या पायांसारखे करीतो आणि मला माझ्या उच्च स्थानावर स्थापितो. तो माझ्या हातास युद्धकला शिकवितो, म्हणून माझे भुज पितळी धनुष्य वाकवितात. तू मला आपले तारणरूप कवच दिले आहे. तुझ्या लीनतेमुळे मला थोरवी प्राप्त झाली आहे. तू माझ्या पावलांसाठी प्रशस्त जागा केली आहे.
माझे पाय घसरले नाहीत. मी आपल्या वैऱ्यांच्या पाठीस लागून त्यांचा संहार केला आणि त्यांचा नायनाट केल्याशिवाय परत फिरलो नाही. मी त्यांचा धुव्वा उडविला. मी त्यास इतका मार दिला की त्यास उठता येईना. त्यास मी पायाखाली तुडविले. लढाई करता तू मला सामर्थ्याचा कमरबंद बांधिला. मजवर उठलेल्यास तू माझ्याखाली चित केले. तू माझ्या वैऱ्यास पाठ दाखवावयास लाविले. मी आपल्या द्वेष्ट्यांचा अगदी संहार केला. तू माझ्या वैऱ्यास पाठ दाखवावयास लाविले. मी आपल्या द्वेष्ट्यांचा अगदी संहार केला. त्यांनी इकडे तिकडे पाहिले, तरी त्यास सोडवावयास कोणी नव्हता. त्यांनी परमेश्वराचा धावा केला, तरी त्याने त्यांचे ऐकले नाही. तेव्हा भूमीवरच्या धुळीसारखे मी त्यांचे चूर्ण केले. रस्त्यावरील चिखलाप्रमाणे मी त्यास तुडवून दाबून टाकिले. माझ्या प्रजेच्या बखेड्यांपासून तू मला मुक्त केले. मी राष्ट्राचा अधिपती व्हावे म्हणून तू माझे रक्षण केले. जे लोक माझ्या परिचयाचे नव्हते ते माझे अंकित झाले. परदेशीय लोकांनी माझे आर्जव केले. माझी कीर्ती त्यांच्या कानी पडताच ते मला वश झाले. परदेशीय लोक गलित झाले. ते आपल्या कोटातून कापत कापत बाहेर आले. परमेश्वर जिवंत आहे. त्या माझ्या दुर्गाचा धन्यवाद होवो. माझा तारणदुर्ग जो देव, त्याचा महिमा वाढो. त्याच देवाने मला सूड उगवू दिला. अन्य राष्ट्रास माझ्या सत्तेखाली आणले. तोच मला माझ्या वैऱ्यापासून सोडवितो. मजविरुद्ध उठणाऱ्यांवर तू माझे वर्चस्व करीतोस. बलात्कारी मनुष्यापासून मला सोडवितोस. यास्तव हे परमेश्वरा, मी राष्ट्रामध्ये तुझी स्तुती करीन. तुझ्या नामाची स्तोत्रे गाईन. तो आपल्या राजाचा मोठा उद्धार करीतो. आपल्या अभिषिक्ताला दाविदाला व त्याच्या संततीला सर्व काळ वात्सल्य दाखवितो. 2 शमूएल अध्याय 23. दाविदाची शेवटली वचने ही होत. ज्यास उच्च पदावर चढविले, जो याकोबाच्या देवाचा अभिषिक्त, जो इस्रायलांचा मधुर स्तोत्र गाणारा, तो इशायाचा पुत्र दावीद असे म्हणतो. परमेश्वराचा आत्मा माझ्याद्वारे म्हणाला, त्याचे वचन माझ्या जिव्हेवर आले. इस्रायलाचा देव म्हणाला, इस्रायलाचा दुर्ग मला म्हणाला, मानवांवर न्यायाने राज्य करणारा, देवाचे भय धरून त्याचवर राज्य करणारा निर्माण होईल. सूर्योदयींच्या प्रभातेसारखा तो उदय पावेल. निरभ्र प्रभातेसारखा तो असेल. पर्जन्यवृष्टीनंतर सूर्यप्रकाशाने जमिनीतून हिरवळ उगवते तसा तो उगवेल. माझ्या घराण्याचा देवाशी असा संबंध नाही काय? कारण त्याने मजशी निरंतरचा करार केला आहे. तो सर्व प्रकारे यथास्थित व निश्चित आहे. माझा संपूर्ण उद्धार व अभिष्ट यांचा तो उदय होऊ देणार नाही काय? सर्व अधर्मी लोकास काट्याप्रमाणे टाकून देतील, कारण त्यास हाती धरिता येत नाही. जो कोणी त्यास धरू पाहिल, त्यास लोखंड व भाल्याचा दांडा घेतला पाहिजे. ती आग लागून जागच्या जागी भस्म होतील. दाविदाच्या पदरी असलेल्या शूरवीरांची नावे ही: तखमोनाचा योशेब बश्शेबेत, हा सरदारांचा नायक होता. हाच असनी आदिनो, याने भाला चालवून एका प्रसंगी 800 मनुष्य मारिली. त्याच्या खालोखाल एलाजार बिन दोदय बिन अहोही हा होता. दाविदाबरोबरच्या 3 महावीरांपैकी हा एक होता. युद्धासाठी जमा झालेल्या पलिष्ट्यास तुच्छ लेखून इस्रायल लोक त्यांच्यावर चालून गेले. तेव्हा आपला हात थकून तरवारीस चिकटून जाई तोवर एलाजार पलिष्ट्यास मार देत राहिला. त्या दिवशी परमेश्वराने मोठा विजय घडवून आणला. त्याच्या मागून लोक गेले, ते केवळ लुटालूट करावयाला. त्याच्या खालोखाल आगे हरारी याचा पुत्र शम्मा हा होता. पलिष्ट्यांनी एकत्र होऊन एका मसुरीच्या शेतात सैन्यव्यूह रचिला. तेव्हा लोक पलिष्ट्यांसमोरून पळून गेले. त्या शेताच्या मध्यभागी उभे राहून शम्माने शेताचे रक्षण केले व त्या पलिष्ट्यांचा वध केला. त्या प्रसंगी परमेश्वराने मोठा विजय घडवून आणला. 30 मुख्य सरदारातले 3 जण हंगामाच्या वेळी अदुल्लाम गुहेत दाविदाकडे आले. तेव्हा पलिष्ट्यांचे सैन्य रेफाईम खोऱ्यात तळ देऊन होते. त्या प्रसंगी दावीद गडावर असून बेथलेहेमात पलिष्ट्यांचे ठाणे बसले होते. दाविदास उत्कट इच्छा होऊन तो म्हणाला,
बेथलेहेमाच्या वेशीजवळील विहिरीचे पाणी मला कोणी पाजील तर बरे. त्या तिघा वीरांनी पलिष्ट्यांच्या छावणीत घुसून बेथलेहेमाच्या वेशीजवळील विहिरीचे पाणी काढून दाविदाकडे आणले, पण तो ते पिईना. त्याने ते परमेश्वराच्या नामाने ओतिले. तो म्हणाला, हे परमेश्वरा, असे कृत्य माझ्याकडून न घडो. जे आपल्या प्राणांवर उदार झाले त्यांचे हे रक्त मी प्यावे काय? यास्तव तो ते पिईना. त्या 3 वीरांनी हे कृत्य केले. सरुवेचा पुत्र यवाबाचा भाऊ अभिषय हा तिघांचा प्रमुख होता. त्याने आपला भाला 300 मनुष्यांवर चालवून त्यास ठार केले. त्या तिघांमध्ये त्याने नाव मिळवले. त्या तिघाहून त्याची महती अधिक होती म्हणून तो त्यांचा नायक झाला ना. तरी त्या पहिल्या तिघांच्या योग्यतेस तो पोहोचला नाही. कबसेल येथला एक मनुष्य होता. त्याने पुष्कळ पराक्रम केले होते. त्याच्या यहोयादा नामक पुत्राचा बनाया म्हणून एक पुत्र होता. त्याने मवाबी अरिएल याच्या दोघा पुत्रास ठार मारिले आणि बर्फाच्या दिवसात कुपात उतरून एका सिंहास ठार केले. त्याने एका धिप्पाड मिस्री पुरुषास ठार मारिले. त्या मिस्र्याच्या हाती भाला होता, पण बनाया केवळ एक काठी घेऊन त्याच्यावर चालून गेला व त्याने त्या मिस्र्याच्या हातचा भाला हिसकावून घेऊन त्याच भाल्याने त्याचा वध केला. असे करून यहोयादाचा पुत्र बनाया याने त्या तिघा वीरांमध्ये नाव मिळवले. त्या तिघाहून त्याची महती मोठी होती, तरी पहिल्या तिघांच्या योग्यतेस तो पोहोचला नाही. दाविदाने त्यास आपल्या हुजरातीवर नेमिले. यवाबाचा भाऊ असाएल ह्या तिसांपैकी होता. बेथलेहेमच्या दोदोचा पुत्र एलहनान, शम्मा हरोदी, अलिका हरोदी, हेलस पलती, इक्केश तकोई याचा पुत्र इरा, अबियेजर अनाथोथी, मबुन्नय हुशाथी, सलमोन अहोही, महरय नटोफाथी, बाना नटोफाथी याचा पुत्र हेलेब, बन्यामिन्यांच्या गिबातला रिबई याचा पुत्र इत्तय, बनया पिराथोनी, गाशाच्या ओढ्याजवळचा हिद्दय, अबी अल्बोन, अरवाथी, अजमावेत बरहुमी, अलिहबा शालबोनी, याशेनाच्या पुत्रातील योनाथान, शम्मा हरारी, शारार अरारी याचा पुत्र अहियाम, माकाथीचा पुत्र अहसबय याचा पुत्र अलीफलेट, अहिथोफेल गिलोनी याचा पुत्र अलियम, हेस्त्री कर्मेली, पारय अरबी, सोबातील नाथोन याचा पुत्र इगाल, बानी यादी, सेलक अम्मोनी, सरुवेचा पुत्र यवाब याचा शस्त्रवाहक नहरय बैरोथी, इरा इथ्री, गारेब इथ्री, उरिया हित्ती, मिळून एकंदर 37. 2 शमुवेल अध्याय 24. परमेश्वराचा कोप इस्रायलावर पुनरपी झाला आणि इस्रायल व यहुदा यांची गणती करण्याची प्रेरणा देवाने त्यांच्या विरुद्ध दाविदास केली. त्यावेळी राजाबरोबर सेनापती यवाब होता. त्यास त्याने सांगितले की दानापासून बैरशेब्यापर्यंतच्या सर्व इस्रायल वंशामध्ये फिरून तुम्ही लोकांची मोजदाद करा, म्हणजे त्यांची संख्या मला कळेल. यवाब राजास म्हणाला, आपले लोक कितीही असोत, आपला देव परमेश्वर त्यास शतगुणित करो आणि माझे स्वामी राजे आपल्या डोळ्यांनी ते पाहोत. पण माझ्या स्वामी राजास ही हौस का वाटावी? तथापि राजाच्या म्हणण्यापुढे यवाब व सैन्याचे सरदार यांचे काही चालेना आणि यवाब व सैन्याचे सरदार राजापुढून इस्रायल प्रजेची मोजदाद करण्यास निघून गेले. त्यांनी यार्देने पलीकडे जाऊन गादातील खोऱ्याच्या मध्यभागी असलेल्या आरोएर नगराच्या दक्षिणेस डेरे दिले. तेथून ते याजेराकडे गेले. मग ते गिलाद व तहतीम होदशी या प्रदेशात गेले. पुढे दान्यान येथे गेले. तेथून वळसा घेऊन ते सिदोनास गेले. नंतर ते सोर नावाचा दुर्ग आणि हिव्वी व कनानी यांची सर्व नगरे येथे गेले. तेथून यहुदा देशाच्या दक्षिण दिशेस बैरशेबा येथवर गेले. देशभर चहूकडे फिरून 9 महिने 20 दिवसांच्या अंती यरुशलेमेस आले. तेव्हा यवाबाने प्रजेच्या मोजदादीची यादी राजास दिली. धारकरी योद्धे इस्रायलात 8 लक्ष व यहुदात 5 लक्ष भरले. प्रजेची मोजदाद केल्यावर दाविदाचे मन त्याला खाऊ लागले.
दावीद परमेश्वरास म्हणाला, हे जे मी केले त्यात मी मोठे पाप केले आहे, तर हे परमेश्वरा आपल्या सेवकास दोषमुक्त कर, कारण मी मोठा मूर्खपणा केला आहे. दावीद पहाटेस उठला तेव्हा त्याचा द्रष्टा जो गाद नावाचा संदेष्टा त्यास परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की, जा दाविदास सांग, परमेश्वर म्हणतो, मी तुझ्यापुढे 3 गोष्टी ठेवितो, त्यापैकी कोणती तुझ्यासाठी करू ती सांग. तेव्हा गादाने दाविदाकडे जाऊन त्यास हे सांगितले. त्याने त्यास विचारिले, तुझ्या देशी 7 वर्षे दुष्काळ पडावा किंवा 3 महिने तुझे शत्रू तुझा पाठलाग करीत असता तू त्यांच्यापुढे पळत राहावे किंवा तुझ्या देशात 3 दिवस मरी यावी. याचा चांगला विचार कर. ज्याने मला पाठविले त्याला मी काय उत्तर देऊ ते पहा. दावीद गादास म्हणाला, मी मोठ्या पेचात पडलो आहे. परमेश्वराच्या हाती आपण पडूया, कारण त्याचे वात्सल्य मोठे आहे. मनुष्याच्या हातात मी पडू नये. मग परमेश्वराने इस्रायलात सकाळपासून नेमिलेल्या मुदतीपर्यंत मरी पाठविली आणि दानापासून बैरशेब्यापर्यंतच्या लोकांपैकी 70,000 लोक मेले. पण देवदूताने यरुशलेमेचा नाश करण्यासाठी त्यावर आपला हात उगारिला तेव्हा परमेश्वराला त्या अरिष्टाविषयी वाईट वाटले व त्याने लोकांचा नाश करणाऱ्या देवदूतास म्हटले, आता पुरे कर, आपला हात आटोप. त्या समयी परमेश्वराचा दूत अर्वना यबुसी याच्या खळ्यानजीक होता. लोकांचा नाश करणारा देवदूत दाविदाच्या दृष्टीस पडला तेव्हा त्याने परमेश्वरास म्हटले, पहा, मी पाप केले, मी दुर्मार्गानेही चाललो. पण या मेंढरांनी काय केले? तुझा हात माझ्यावर व माझ्या पितृकुळावर पडावा. त्या दिवशी गाद दाविदाकडे येऊन त्यास म्हणाला, वरती जाऊन अर्वना यबुसी याच्या खळ्यात परमेश्वराप्रित्यर्थ एक वेदी बांध. तेव्हा परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे गादाने सांगितले ते मान्य करून दावीद वरती गेला. तेव्हा अर्वना खाली नजर करून पाहतो तो दावीद आपल्या सेवकांसह आपल्याकडे येत आहे असे त्याच्या दृष्टीस पडले आणि त्याने बाहेर येऊन राजापुढे भूमीपर्यंत लवून प्रणाम केला. अर्वना म्हणाला, माझ्या स्वामी राजांचे आपल्या दासाकडे येणे का झाले आहे? दावीद म्हणाला, तुझ्यापासून हे खळे विकत घेण्यास मी आलो आहे. लोकांवरली ही मरी दूर व्हावी म्हणून येथे परमेश्वराप्रित्यर्थ मला एक वेदी बांधावयाची आहे. अर्वना दाविदास म्हणाला, माझ्या स्वामीराजास जे काही वाटेल ते घेऊन त्यांनी अर्पण करावे. पहा, होमबलीसाठी हे बैल आहेत आणि इंधनासाठी मळणीची औते व बैलांचे सामानही आहेत. व महाराज अर्वना हे सर्व महाराजांना देत आहे. अर्वना राजास म्हणाला, आपला देव परमेश्वर आपल्याला प्रसन्न होवो. राजा अर्वनास म्हणाला, नाही नाही, या वस्तू तुझ्यापासून मी दाम देऊनच घेईन. मी आपला देव परमेश्वर यास फुकटचे होमबली अर्पिणार नाही. मग दाविदाने 50 शेकेल चांदी देऊन ते खळे व बैल विकत घेतले. दाविदाने तेथे परमेश्वराप्रित्यर्थ वेदी बांधून होमबली व शांत्यर्पणे अर्पिली. या प्रकारे देशासाठी विनवणी केली ती परमेश्वराने मान्य केली आणि इस्रायल लोकांपासून त्या मरीचे निवारण झाले.